अरे मित्रांनो, बिना काही टाइमपास न करता चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम थोडा मैदा घेतला, त्या मैद्याचा मी डो बनवला आणि तो डो 15 ते 20 मिनिटे पिशवीत ठेवला, ज्याने तो थोडासा फुगल। नंतर त्याचे थोडेसे डो बनवून म्हणजे थोडेसे बारीक बारीक बॉल्स करून त्याची थोडीशी पुरी केली, एकदम बारीक पुरी, जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही, गोल पुरी दाटली। त्यानंतर आपली जसं काय सुरी बिरी त्याने थोडासा आडवा कट मारायचा, असा आडवा कट। आता माझ्याकडे कट्टर नाही तर मी सुरी घेतली। त्यानंतर त्याला करंजीसारखा फोल्ड करायचा, हे आगळी वेगळी म्हणून आपण करंजीसारखे फोल्ड करू। त्यानंतर पण पीठ लावू शकतो त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून निघू नये म्हणून थोडासा डो खोलून करंजीप्रमाणे आपण थोडासा उसळ टाकूया। थोडीशी उसळ टाकली त्याच्यावर, थोडासा पॅक करून घेतला आपण, जेणेकरून निसटू नाही म्हणून। हे नीट पॅक करा, नाहीतर तेलात ते अक्षरशः फुटते। चिपकण्यासाठी तुम्ही एक थोडं पीठ घ्या, त्याला ओल्या करायचं वाटीमध्ये, ते तुम्ही लावू शकताय, जेणेकरून एक ग्लू तयार होईल। हे बघा, असे आपण समोसे टाईप म्हणजे करंजी टाईप तयार करू। एकदम आगळा नाही, आगळ्या खायचं। थोडंसं कढईत आपण तेल घेऊ, हे लोखंडी तळी आपली कढई आहे, अक्षरशः नेहमी आपण लोखंडी कढई वापरावी, आपल्या शरीर हेल्दी असतो आपल्या शरीराला। थोड्या वेळानंतर एकदम लो फ्लेमवरती, जेणेकरून समोसे जास्त जळणार नाही आणि आपल्याला टाइमपास होऊन जाईल गाणं ऐकत। तर त्यानंतर थोडे तळून घ्यायचे, काढून घ्यायचे। ते मी वाटलं तर चीज टाकलं, मी चीज टाकलं त्याच्यामध्ये, चीज। हे बघा, त्याला रेडी आहे आपला सकाळचा नाश्ता। जर तुम्ही चॅनल नवीन आला असेल तर लाईक करा, आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आज वाटलं थोडंसं ब्लॉगची जागी थोडीशी कुकीची व्हिडिओ टाकू। हे बघा, एकदम टेस्टी। चला बाय।